सुस्वागतम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या आणखी एका नव्या व्लॉग मध्ये। आम्ही आज कोणकोणत्या ठिकाणी जाणार आहोत हे जाणून घेण्यासाठी आजचा व्लॉग शेवटपर्यंत बघा। सुप्रभात। आज आम्ही सकाळी लवकर निघालोय आणि आलोय अंगणेवाडीला। चला आई भराडी देवीचं दर्शन घेऊया। मंडळी, आम्ही पोचले अंगणेवाडीला। येथे आग्ने कुटुंबियांचं भराडी देवीचं खाजगी मंदिर आहे। मंदिराचं बांधकाम पांढऱ्या संगमरवरी दगडातील असून त्यावर सुंदर नक्षीकाम पाहून मन मोहून जाते। मंदिर प्रशस्त असून इथे साधारण फेब्रुवारी महिन्यात जत्रा असते। जत्रेची तारीख ठराविक नसून देवीचा कौल घेऊन ती ठरवली जाते। जत्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भक्त मंडळी येतात। भराडी देवीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो बेळवससाठी। येथे सातेरी मातेचं सुंदर जलमंदिर आहे। मंडळी, मी आलोय बेळवस इथे आणि माझ्या पाठी आहे श्री सातेरी देवी जल मंदिर। इकडचा परिसर खूप सुंदर आहे आणि इकडे खूप शांतता आहे। मंदिराच्या अवतीभोवती पाण्याचे कुंड असल्याने हे जल मंदिर संबोधले जाते। मे महिन्यात कुंडाने तळ गाठलाय। पावसात मात्र मंदिर नयनरम्य दिसते। मंदिराच्या गाभाऱ्याच्या दरवाजावर खिळे व दागे यांचा वापर करून सुंदर नामफलक तयार केला आहे। तो आपले लक्ष वेधून घेतो। मंदिर परिसर नानाविध फुलझाडांनी आणि शोभेच्या झाडांनी सुशोभित केला आहे। ही ताजी आणि सुंदर फुले मंदिराच्या सौंदर्यात अधिक भर घालतात। मंदिरातील शांतता आपल्याला एकाग्र होण्यास मदत करते, मन प्रसन्न होते। बेळवसहून आम्ही निघालो कांदळ गावाला। कांदळ गावाला पोचल्यावर सर्वप्रथम श्री सातेरी देवीचं मंदिर लागते। मंदिरात जाऊन देवीचं मनोभावे दर्शन घेतले। मंडळी, मी आलोय कांदळ गावाला आणि माझ्या पाठी आहे श्री रामेश्वर मंदिर। आता आम्ही दर्शन घेतो आणि इकडे थोडा वेळ थांबतो।
कोकणातील रामेश्वर मंदिर पुरातन असून ते कोकणातील मंदिर स्थापत्य शैलीचे उत्तम उदाहरण आहे. मंदिराचा सभामंडप कौलारू आहे. हे वडाचे झाड शिवाजीचं वड म्हणून ओळखले जाते. सिंधुदुर्ग किल्ला बांधताना येथील एका राईमध्ये श्रीदेव रामेश्वराची पिंडी सापडली. महाराजांनी याच वडाच्या झाडाखाली एक घुमटी बांधली. तेव्हापासून ते आजतागायत हे वडाचे झाड इतिहासाची साक्ष देत आजही दिमाग खात उभा आहे, वाढत आहे, शिवरायांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवत आहे. पांजळ गावाहून आम्ही निघालो मंडळी पोखरबावच्या दिशेने. पोखरबावचं मंदिर साधे व लहान असले तरी त्याच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे त्याची ख्याती सर्वदूर पसरली आहे. मंदिर पाहण्यासाठी सतत भक्तांची रीत सुरू असते. मंदिराचे सौंदर्य पावसाळ्यात अधिकच खुलते. मंदिराखालून वाहणारा ओढा प्रवाहित झाला की तो इथल्या चराचरांमध्ये नव चैतन्य निर्माण करतो आणि एक आगळाच निसर्ग आपल्या समोर उभा राहतो. मंडळी, आम्ही आलोय देवगड बंदरावर आणि पाण्यात अनेक बोटी दिसत आहेत. खूप सुंदर दृश्य दिसते. आता आम्ही इकडे थांबतो आणि मग आम्ही जाणार आहोत देवगड किल्ल्याला. H2O. मंडई, देवगड किल्ल्यावर जाताना डोंगरावर उभारलेल्या या पवनचक्क्या आपले लक्ष वेधून घेतात. मंडई, आम्ही आलोय देवगड किल्ल्यावर आणि माझ्या पाठी 2 मोठे बुरुज आहेत.
इकडे दरवाजा आहे, चला आपण आतमध्ये जाऊया आणि किल्ला पाहूया. मंडई, इकडे समोर देवगडचं दीपगृह दिसतोय. आणि इकडे देवगडच्या पवनचक्क्या दिसत आहेत. मंडई, किल्ल्याच्या पश्चिम दिशेला अरबी समुद्र पसरलेला आहे. आणि तटबंदीवरून खाली बघितलं तर खोल खंदक खोदून ठेवलंय. खंदकाचा उपयोग शत्रूने सरळ किल्ल्यावर आक्रमण करू नये यासाठी मोठ्या दुशारीने केला जात असे. मंदिर परिसरात गणपती बाप्पाचे सुंदर मंदिर अलीकडच्या काळात बांधले आहे. मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो. किल्ला पाहून देवगड बीचवर थोडी विश्रांती घेतली. सोबत आणलेला खाऊ खाल्ले. खाऊ खाल्ल्यानंतर त्याचे रॅपर किंवा प्लास्टिक, पाण्याची संपलेली बाटली बीचवर किंवा इतरत्र न टाकता ते सर्व आम्ही बॅगेत घेऊन जातो आणि कचरा कुंडीतच टाकतो. ही पर्यटन स्थळे स्वच्छ ठेवणे आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. मंडळी, देवगडहून कुणकेश्वरला येणारा हा रस्ता म्हणजे स्वर्गच जणू. इथून दिसणारा समुद्राचा नजारा हा डोळ्याचे पारणे फेडणारा आहे. आम्ही आलोय आचऱ्याला आणि माझ्या पाठी आहे श्री रामेश्वर मंदिर. मंदिर एकदम सुबक कौलारू आहे आणि प्राचीन आहे. चला आता आम्ही दर्शन घेतो. आचऱ्यातील श्री रामेश्वर मंदिर संस्थान पुरातन असून प्रशस्त जागेवर बसला.
श्री रामेश्वराचे दर्शन घेऊन मंदिराचे सौंदर्य न्याहाळले. मंदिर परिसरातच सार्वजनिक वाचनालय आहे. तिथेच बाजूला असलेल्या दीपमाळा आकर्षक वाटतात. मंडळी, संध्याकाळ निवांत घालवण्यासाठी आम्ही आले चिवला बीचवर. सगळं मंत्रमुग्ध करणारं वातावरण आहे. आता आम्ही थोडं एन्जॉय करतो आणि मग आम्ही आमच्या घरी जातो. आजच्या दिवसाची सांगता चिवला बीचवर केली. संध्याकाळच्या संधी प्रकाशात किनाऱ्यावर बराच वेळ घालवला. दिवसभराचा थकवा दूर केला आणि स्टेवर परतलो. रात्रीच्या जेवणासाठी मालवण बाजारपेठेत असणाऱ्या घरगुती खानावळीत आलो. मम्मी पप्पांसाठी तिसऱ्या थाळी व माझ्यासाठी कोंबडी वडे आल्यानंतर त्यावर येथेच ताव मारला. आजचा दिवस आमच्यासाठी खरंच खास ठरला. नवनवीन ठिकाणांना भेट दिली. ही सर्व ठिकाणे व आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी स्वयं द ब्लॉगर भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.